नमस्कार. आज आपण आलो आहोत नयनरम्य बीड रेल्वे स्थानकावर व येथून आपण जाणार आहोत समोरच दिसणाऱ्या निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या श्री महर्षी गौतम ऋषी मंदिराला भेट देण्यासाठी. पुराणातील कथेनुसार श्री महर्षी गौतम ऋषी यांच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवशंकर त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर महाकाय त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले व नंतर ह्याच पर्वताचे शिवशंकराच्या विशाल पवित्र रूपात ब्रह्मगिरी पर्वतात रूपांतर झाले. कित्येक साधू संतांच्या ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या पवित्र ब्रह्मगिरी पर्वताला कित्येक भाविक 30 ते 40 किलोमीटरची प्रदक्षिणा घालतात. कारण ही एक अतिशय पुण्याची धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालणे म्हणजे संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. पण ही ब्रह्मगिरी बीड पासून 340 ते 350 किलोमीटर अंतरावर असल्या कारणाने कित्येक भाविकांना अनेक कारणास्तव हे शहर शक्य होत नसल्याने कित्येक वर्षापासून पालवण, गोवळवाडी, धानोरा, पाली अशा पंचक्रोशीतील भाविक त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यातील कित्येक गावातील भाविक पालवण येथे असलेल्या प्रति ब्रह्मगिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या श्री महर्षी गौतम ऋषी मंदिराच्या पर्वताला प्रदक्षिणा घालून धन्य होतात. अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर असून येथे श्री महर्षी गौतम ऋषी माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री विठ्ठल रुक्माई, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, महंत गुरु महादेव महाराज व श्री शिवशंकराचे मोहक दर्शन होते. वर्षभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे विविध वयोगटातील मुलांना आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शास्त्रयुक्त पखवाज वाजवण्याचे देखील शिक्षण दिले जाते. 5वीत आणि मग आता इथे तो शाळा सोडून आला का सुट्टीमध्ये आला? सुट्टीमध्ये. शाळा पण चालू तुझी? शाळा चालू आहे. आता हे संपल्यावर तू शाळेत जाणार. तू कोणतं गाव तुझं? पालवण. पालवणचं आहे. अरे वा, मस्के मस्केच आहे ना? मी कसं, व्हेरी गुड. हे नयनरम्य ठिकाण बीड रेल्वे स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. असेच काही अंतरावर पुढे आल्यावर श्री राम मंदिराच्या उभारणीचे कार्य चालू असलेले सुंदर ठिकाण आहे. लवकरच येथे सुंदर अशा राम मंदिराची उभारणी पूर्ण होऊन रामलल्ला विराजमान झालेले आपणास पाहायचे स्वप्न पूर्ण होणार. आपण माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.